नमस्कार मित्रांनो, मी साई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. खरं तर मी आज आलो आहे चंद्रपूरमध्ये मी एका गेस्ट हाऊसमध्ये राहतो आहे. हे बघा, साप काटणे पर क्या होता है. पूर्ण हा कॅम्पस एकदम जंगलामध्ये आहे, फुल्ली लोडेड. त्यामुळे हा खूप रिस्की कॅम्पस आहे. या कॅम्पसमध्ये मी इथे राहतो आहे, यमुना गेस्ट हाऊसमध्ये. सो आता आलो, जस्ट फ्रेश झालो. आता चाललो आहे आपण मंदिराकडे. मी येताना इथे एक मंदिर बघितलेलं, एक्झॅक्ट मला पण नाही माहिती, मी पण पहिल्यांदाच आलो आहे. आलो तर जरा भटकंती करूया, हा कॅम्पस एक्सप्लोअर करूया. बघा मित्रांनो, गतिसीमा 20 आणि मी जातो चालत. हे कॅम्पस एवढं मोठं आहे की ह्या कॅम्पसमध्ये मला आता कळालं की बाजूला शाळा आहे त्या साईडला. तिथंच पुढे जरा एक क्वार्टर्स पण आहे, पण ती कॅम्पसच्या बाहेर येते. बाकी इथे शाळा आहे, ग्राउंड्स आहेत, हेल्थकेअर सेंटर पण आहे, हॉस्पिटल पण आहे, खूप मोठे असे. आणि 3 का 4 गेस्ट हाऊस आहेत. तर माझ्या बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो, हे बघा इथे एक बाजूला गार्डन पण आहे. इथे या साईडला हे इकडे गार्डन आहे आणि इकडे मंदिर आहे. अपोजिट साईडला आहे दोन्ही पण. पहिला आपण मंदिरात जाऊन येऊया. आणि इथून मला बोर्ड दिसतोय, गोकुल विहार टेम्पल. ओ हो, तुम्हाला थोडीफार हिंट लागलीच असेल मंदिर कसलं असेल आणि कोणाच असेल. काय तुम्हाला काय थंबनेलवरनंच कळालं असेल. बाय द वे, बाहेरून मंदिर बघा, आयुष्यपत यार, पावर. तर हा प्रवेशद्वार. जुते आणि चप्पल यहाँ रखी आहे. नाहीला बोटा पण खराब झालेत. आपण आपले पादत्राणे तिथे काढलेले आहेत. आणि बापरे, गरम किती आहे, पाय भाजत आहेत. तर मित्रांनो, हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणजे फ्रंट दरवाजा. आणि कालांतराने मंदिर बंद आहे, दरवाजे बंद दिसत आहेत. काय करणार, मंदिर बंद आहे. आता हा कॅम्पस बघा मंदिराचा, एवढा भारी असा मंदिराचा हा परिसर बघा. मंदिर बंद आहे. मला वाटतंय संध्याकाळी यावं लागतंय राव. हे पाय माझे जळलेत अक्षरशः. हा 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 हा, अरे वा वा, हा काय सीन झाला. एकदम थंड वाटतं व इथे. मित्रांनो, मंदिर बंद आहे. नक्षीकाम बघा, भारी वाटते. तर त्या खांबांवर पण बघा कसले भारी कोरीवकाम केलंय. काय नाही, आपण संध्याकाळी पुन्हा येऊया बघायला, ठीक आहे. आज दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, मला आत्ताच कळालं इकडच्या सेक्युरिटीकडून की हे मंदिर आहे ना, हे सकाळी 7 ते 11 पण चालू असतं आणि संध्याकाळी 6 नंतर, म्हणजे 5:30 नंतर 5:30 ते पुढे कंटिन्यू, म्हणजे 9 वाजेपर्यंत चालू असतं. तर माझ्या बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो, विषय असा झाला आहे की आता मंदिर बंद होतं. मग बोललो, भाव तुझीचा काहीतरी तेवढ्या वेळ झोप तर लागणार ना दुपारची आपल्याला आपल्या रूममध्ये, म्हणून विचार आला आहे गडचंदूरला जाऊन येऊया. तिकडची एक माझ्या आवडीची गोष्ट, म्हणजे मी थोडाफार फिरलो इथे, पण मला एक गोष्ट आवडली ती तुम्हाला दाखवतो. खूप भारी आहे, एकदम स्पेशल आहे बाई माझ्यासाठी. ती वरच्या हातातून बघा, भारी आहे. आणि ही आपली हायाबुसा. भाऊ येते थोड्या वेळात आणि आपला प्रवास सुरू करूया थोड्याच क्षणामध्ये. हम अभी तेलंगाना जा रहे हो ना. आपली BMW लागली चालायला. हा आपला पहिला कॅमेरा, हा दुसरा आणि हा तिसरा. यो दादा दिसतोय का, जास्त ट्रॅव्हलिंग नको, गप जाऊया गडचंदूरला. दादा, इथे यायचं कारण हेच होतं, फुलसिंगची टेस्टी लस्सी. भाई एवढी भारी आहे ना, नाद नाही. मग दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो ह्याच्यासाठी केला एवढा अट्टाहास बाई नाद नाही तर लय भारी आहे, लय म्हणजे एकदम झटकेपट पावर आहे बघा ना. मला तर एवढी आवडते नाही आईस्क्रीम लस्सी इकडची फेमस. हां हां पावर. व्हायला गेला नागा पुढे काय आहे ही अशी आपली मलाई लस्सी होती तिकडची. मलाई लस्सी काय आईस्क्रीम लस्सी आणि ही आपली हॉट सीट हॉट राईड. अल्या चल 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 आईला पसारा सगळा ऐक तेल बिल. चलो भाई निकलते. हे गरीबाचा रूम. तर मित्रांनो आपलं गोकुल विहार टेम्पल आलेलं आहे आणि हे गेट बघा त्याचं. अरे वा पब्लिक आहे याचा अर्थ मंदिर चालू आहे. ओ माय गॉड मंदिर काय भारी वाटतंय. राधे राधे. मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे आणि एवढं भारी वाटतंय ना यार. ही लायटिंग बघा काय भारी वाटते. सकाळी आलं बरं झालं जेवतं चांगल्यासाठीच होतं. काहीतरी वेगळं बघायला भेटलं बघा ना. सकाळी एकदम एवढं प्रावर नव्हतं आता डेंजर वाटतं लायटिंगमुळे. होऊन जाते. खूप भारी असं दर्शन झालं आपलं. भारी ना म्हणजे सकाळी पण मस्त दिसत होतं पण आता लायटिंगमुळे नेक्स्ट लेवल दिसतंय मंदिर बघा ना. इथे सतीराणीचं मंदिर आहे माता सती. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं राधाकृष्ण आणि त्याच्या बाजूला हनुमंताचं मंदिर आहे आणि खूप भारी असं मंदिर आहे यार. नेक्स्ट लेवल मजा आली. खूप भारी असं मंदिर वाटतं बघा ना. माता सतीचं मंदिर आहे इथे मध्ये राधाकृष्ण आणि त्याच्या बाजूला हनुमंताचं. हा असा सुंदर परिसर त्या मंदिराचा नेक्स्ट लेवल. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालं. खूप भारी असं दर्शन झालं. बरं झालं ते आत्ता यायला भेटलं आपल्याला. नाहीतर हा असा सुंदर परिसर आपल्याला बघायला नसता भेटला ना. डेंजरवाला मस्त वाटतं यार. लायटिंग पण फुल पॉवर पद्धतशीरमध्ये आणि खूप भारी दिसतं ना मंदिर एकदम मस्त यार. तो पहिल्याला थोडं म्हणजे चांगलंच वाटत होता बट लायटिंगने अजून भारी वाटतं यार नेक्स्ट लेवल. आणि जाता जाता ह्या बदकाला बघूया. बदका बदका नाच रे तुझी पिल्ले पाच रे. ह्याला बघून मला माझ्या एरियातल्या चोचेची आठवण आली. विट्टू विट्टू चोच्या. चलो पब्लिक लव यू टाटा बाय बाय. असंच प्रेम करत राहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.